निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून याकरता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन 43 आपला दवाखान्यांचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगेथू श्री रंगानायक, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत आणि नवीन 43 आपला दवाखान्यांच्या माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल। अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे। या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही। गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयांसाठी नो डिनायल पॉलिसी लागू करणार आहे। राज्य शासन रुग्णालयांना जागेसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते। नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली पाहिजेत असंही पवार यावेळी बोलताना म्हणाले। आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणाले, आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे। पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालये आहेत। राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत। त्यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे। आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत। ग्रामीण आणि दुर्गम भागातही आपल्या सेवा पुरवल्या आहेत। या पुढील काळातही आरोग्य विभाग चांगली कामगिरी करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवेल असा विश्वास डॉक्टर गोरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे।